श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रशंदे ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. आज मी तुमच्यासमोर आपल्या प्रशंदे परिवारामधीलच एकाने आपल्याला एक त्याचा अनुभव पाठवलेला आहे. तर तो अनुभव मी आज तुमच्यासमोर मांडतो, तो तुम्हाला सांगतो. त्याने जसा मला सांगितला तसा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीचं नाव आहे राकेश. तर राकेश हा स्वामी भक्तही आहे, गजानन महाराजांचाही भक्त आहे, साई भक्तही आहे. म्हणजे सगळेच ग्रंथ पारायण करतो, सगळ्या देवस्थानाला जातो असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे तो गजानन शेगावलाही जाऊन आलेला आहे, अक्कलकोटलाही गेला आहे आणि शिर्डीलाही जाऊन आलेला आहे. तो दरवर्षी त्याचं म्हणणं आहे, तो दरवर्षी गजानन महाराजांची पोथी वाचतो, अक्कलकोट स्वामींचं पारायण करतो आणि साईबाबांचीही पोथी तो वाचतो. म्हणजे दरवर्षी त्याचा हा कार्यक्रम असतो. तर त्याने मला असं सांगितलं की तो कुरवपूरलाही जातो. म्हणजे कुरवपूरला तो 2-3 वेळा गेलेला आहे. तर वरच्यावर त्याचं जाणं येणं असतं कुरवपूरला. तर तो कुरवपूरला जेव्हा गेला होता त्यावेळेला त्यांनी आपल्याबरोबर सकाळी कुरवपूरला अभिषेक होतो, त्या श्रीपाद श्रीवल्लभांना अभिषेक होतो. तो अभिषेकाचा ते तीर्थ तो घेऊन येतो. तर ह्यावेळेलाही तो तीर्थ घेऊन आला होता. कुरवपूर ही श्रीपाद श्रीवल्लभांची कर्मभूमी आणि तिथे टेंबेस्वामींची एक गुंफा आहे कुरवपूरला. तिथे टेंबेस्वामींनी, वासुदेवानंद सरस्वतींनी सुद्धा तिथे ध्यान केलेलं आहे. मग तिथे त्यांचंही स्थान आहे. तिथे एक बाजूला तिथे एक गुंफा आहे. तर सांगायचं काय, तर तो ते तीर्थ घेऊन आला होता आणि इथे त्याची मिसेस म्हणजे त्याची बायको, तिचं नाव सविता. तिला नेहमी आहे ना असं पोटावर बेंबीच्या खाली असे एक पुरळ यायचं. पुरळ नाही म्हणजे एक पुळी यायची. आपल्या उबाळू कसं येतं तशी ती पुळी यायची. ती थोडीशी पिकायची, फुटायची आणि परत जायची. म्हणजे ती गेली का परत दुसरी यायची. ते झालं का परत, म्हणजे हे चालूच असायचं. मग त्याच्यावर खूप उपचार केले. म्हणजे डॉक्टर्स झाले, होमिओपॅथी झालं, आयुर्वेदिक झालं, ॲलोपॅथी झालं, सगळं झालं, पण ते काही बरं होत नव्हतं. मग ही काय करायची, ज्यावेळेस आपल्या मिस्टरने म्हणजे राकेश जेव्हा ते तीर्थ घेऊन आला, तिने मग एक सवय लावून घेतली की ते तीर्थ ती थोडंसं घ्यायची आणि पोटावर ती चोळायची आणि असं म्हणायची की जे काय असेल ना इडापिडा, म्हणजे आपण आता म्हणतो ना असं काही असेल ते जाऊन देत, मला बरं वाटून देत वगैरे, असं ती हे करून आपल्या त्या श्रद्धेने ती ते पोटावर ती चोळायची. असे काही दिवस गेले. काही दिवस गेल्यानंतर एकदा तिला असं जाणवलं की तिच्या पोटामध्ये म्हणजे बेंबीच्या खाली कुठेतरी उजव्या बाजूला की डाव्या बाजूला, तर मला नीटसं आठवत नाही कोणती बाजू ती, पण तिला आहे ना तिथे असं थोडंसं असं कडक असं जाणवायला, घट्ट काहीतरी आहे असं जाणवायला लागलं असं. तर तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं, आपल्या सासूलाही सांगितलं तिने की मला असं थोडंसं जाणवतं, दुखत वगैरे काही नाही पण असं जाणवतं काहीतरी असं कडक लागतं आहे तिकडे. तर ते म्हणाले, सासू म्हणाले ठीक आहे आपण उद्या डॉक्टरकडे जाऊया. पण मग सविता म्हणाले की तुम्हाला आता कुठे बाहेर जायचं आहे, पिकनिकला जाणार होत्या सासूबाई, तर तुम्ही तिकडे जाऊन या. 5-6 दिवसानंतर त्यांचं ते टूर होती. ते झाल्यानंतर मग आपण डॉक्टरकडे जाऊया. त्यांचं मग तसं ठरलं. म्हणजे ठीक आहे, दुखत वगैरे तर काही नव्हतं, त्याच्यामुळे 5-6 दिवस म्हणजे काहीच नाही. 5-6 दिवसानंतर सासूबाई आल्या त्यांच्या सहलीवरनं आणि मग ह्या दोघी परत डॉक्टरकडे गेल्या. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांना त्यांनी दाखवलं, डॉक्टरांना सांगितलं असं असं होतं आहे. म्हणून डॉक्टर म्हणाले आपल्याला तसं काही कळणार नाही, आपल्याला सोनोग्राफी करावी लागेल. त्यामुळे ठीक आहे तुम्ही सोनोग्राफी करा. मग यांनी सोनोग्राफी केली. सोनोग्राफी करायला ज्यावेळेस गेले त्यावेळेला जो सोनोग्राफी करणारा जो असतो, म्हणजे त्याला काय आपण रेडिओलॉजिस्टच म्हणतो ना असं काहीतरी, हो. तर ते सोनोग्राफी ते करता ते विचारत होते की तुम्हाला इथे दुखतं का, इथे दुखतं का, असं होतं का, तुम्हाला चक्कर यायची का, असं त्यांनी विचारलं. ते म्हणाले नाही काय नाही. म्हटलं ठीक आहे, मी तुमचा रिपोर्ट डॉक्टरना पाठवतो
आणि मग डॉक्टर तुम्हाला सांगतील. म्हणलं ठीक आहे, ओके. मग त्यांनी आता तसं ह्या घरी आल्या आणि यांनी डॉक्टरना फोन केला आणि सांगितलं की सोनोग्राफी झालेली आहे, पण थोडासा काहीतरी प्रॉब्लेम वाटतो, मी तुम्हाला रिपोर्ट पाठवतो आणि तो बघा. तर डॉक्टरने तो रिपोर्ट वगैरे बघितला आणि बघितल्यानंतर डॉक्टरांनी घरी फोन केला, सासूबाईंना फोन केला घरी आणि सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी मला भेटायला या, पण पेशंटला घेऊन येऊ नका, तुम्ही आणि तुम्ही या म्हणून, तुमच्याबरोबर दुसरं कोणी असलं तर चालेल, पण पेशंटला आणू नका. सॉरी. तर हां, त्या दुसऱ्या दिवशी सासूबाई आणि नातू म्हणजे सविताचा मुलगा हे आले. तेव्हा तो जवळजवळ ही ना 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे तेव्हा तो मला वाटतं एक 20-21 वर्षाचा असेल, 20-21 वर्षाचा असेल. तर ते आले आणि तेव्हा डॉक्टरने त्यांना सांगितलं की थोडासा प्रॉब्लेम आहे, मला थोडंसं म्हणजे कॅन्सरचा प्रकार वाटतो असं त्यांनी सरळ सांगितलं की असंच आहे, कॅन्सर असावा, आपण पुढची टेस्ट करायला पाहिजे, पण 90% शक्यता कॅन्सरची आहे असं सांगितल्याबरोबर सासूबाई जागच्या जागीच उडाल्या. म्हटलं अरे बापरे. आणि बरोबर मुलगाही होता. म्हणजे असं सांगितल्यानंतर त्या म्हणाला आता म्हणजे तोंडातनं शब्दच येईना, आता करणार काय पुढे. तर डॉक्टरने सांगितलं असं काही नाही आहे, ह्याच्यावर आता खूप इलाज वगैरे आहेत, बरं होईल, आपण ऑपरेशन्स वगैरे करूया, पुढची हे करूया, आता पण तुम्ही उद्या आजच रात्री तिला तुम्ही ॲडमिट करा आणि आपण दुसऱ्या दिवशी सकाळी मग ते ऑपरेशन म्हणजे डायरेक्ट ऑपरेशन नाही, ते बायोप्सी करतात, ते आपण थोडासा तो पार्ट काढून आपण ह्याला पाठवून देऊया, टेस्टला पाठवून देऊया. त्याच्या पुढे मग आपण बघूया काय कसं काय करायचं. तर आपल्याला त्या टेस्टवरनं आपल्याला समजेल की एक्झॅक्टली काय झालं आहे ते. तसं गेल्यानंतर घरी गेल्यानंतर तिला आता डायरेक्ट सांगणार कसं की असं झालं आहे म्हणून. तर तिला सांगितलं आपल्याला आज रात्री ॲडमिट व्हायचं आहे, त्याला थोडंसं चेक करायचं आहे डॉक्टर, म्हणून आपल्याला ॲडमिट व्हायचं आहे. तर ती म्हणाली ठीक आहे जाऊया. तर मग ते डॉक्टरांकडे रात्री म्हणजे ॲडमिट वगैरे झाले आणि नंतर मग सासूबाईंनी सांगितलं की आम्हाला काय तिला सांगायची डेअरिंग झालेली नाही आहे, तुम्हीच तिला सांगा. मग ठीक आहे, मी तिला समजावतो. मग तिला घेऊन गेले डॉक्टरांकडे, समोर बसले वगैरे, आणि डॉक्टरांनी तिला समजावून सांगितलं की असं असं आहे, असं असं म्हणजे हा प्रकार आहे, पण तुम्ही घाबरायची काही गरज नाही, ह्याच्यावर उपचार वगैरे आहेत वगैरे असं. ती म्हणजे ठीक आहे, आता झालेलंच आहे, मनाने थोडी धीट आहे, झालेलंच आहे, तर मग आता आपल्याला पुढचं करावंच लागणार, असं होऊन चालणारच नाही. त्यामुळे ठीक आहे, आपण आता हे करूया. आणि मग त्या दिवशी तिची ती बायोप्सी केली, तो पार्ट जो थोडासा तो पार्ट तो काढतात आणि तो ह्याला पाठवला, टेस्टिंगला पाठवला. त्याच्यानंतर 7-8 दिवसानंतर रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये कळलं की निश्चित झालं की कॅन्सर आहे. हे सांगितल्यानंतर समजल्यानंतर लगेच डॉक्टरने सांगितलं की ह्याला आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे जर आता आपल्याला समजलेलं आहे ऑपरेशन म्हणजे प्रॉब्लेम आहे, तर मग ते आपण काढून टाकू, नाही तर उगाचच ते पसरत जाते. त्याच्यामुळे आता जेवढं आहे तेवढं आपण ऑपरेशन करायचं ठरवलं. ज्या दिवशी ऑपरेशन झालं, म्हणजे ज्या दिवशी ऑपरेशन करणार होते तो दिवस गुरुवार होता. आणि ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि ऑपरेशन करायला घेतलं, ऑपरेशन वगैरे झालं, सक्सेस झालं, ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालं. आणि एनेस्थेशिया ऑपरेशनच्या वेळेला मग तो एनेस्थेशिया दिलेला असतो, पूर्ण एनेस्थेशिया दिला होता. तर ती झोपेत होती, गुंगीत होती आणि तिला वॉर्डमध्ये आणून ठेवलं होतं. तिची सासूबाई तिच्याबरोबर होती, अजून एक तिची रिलेटिव्ह होती नातलग होती, ती बाजूला बसली होती, नवरा होता. आणि त्यांनी स्वामींचा जप त्या वॉर्ड म्हणजे त्यांच्या तो रूममध्ये स्वामींचा जप म्हणजे असं सौम्य आवाजात श्री स्वामी समर्थ असा ह्या आवाजात हळू लावला होता, मंद याच्यामध्ये, आणि तो माळ जपत होता. म्हणजे पूर्ण दिवस त्याचं ते ऑपरेशन होईपर्यंत त्याचे माळ जप चालूच होता. आणि तिला आणल्यानंतर पण त्याचं ते रात्रभर चालू होतं. हे चालू असताना तिला जाग नव्हती, ती गुंगीतच होती. मध्येच तिला काहीतरी रात्री 2-3 वाजता अशी थोडीशी जाग आली. तिने आजूबाजूला बघितलं थोडंसं आणि ती परत झोपली. तेव्हा गुंगीतच होती. नंतर सकाळी 4:30च्या सुमारास कोणीतरी तिच्या अंगावरची चादर बाजूला केली आणि तिच्या पोटावरून हात फिरवला आणि परत चादर नीट केली आणि गेलं.
आणि ती अर्धवट झोपेत होती. सकाळी जेव्हा ती उठली 6-6:30ला तिला जाग आली आणि तेव्हा ती अगदी फ्रेश होती. तेव्हा तिने बाजूला ती बसली होती, तिला विचारलं, तू रात्री अंगावरची चादर काढली होतीस का पोटावरनं, म्हणजे असं हात वगैरे. ती म्हणेल, अरे बापरे, मला ही डेअरिंग कशी होईल, तुझ्या ऑपरेशन झालेल्या ठिकाणी मी हात वगैरे कसा फिरवेन, असं ती म्हणाली. ती म्हणाली ठीक आहे. तिने तेवढा काय विचार ना मग सासूला विचारला. सासू म्हणेल, नाही मी कशाला बापरे असं मला, म्हणजे असं कोण करणारच नाही ना, ऑपरेशन झालेल्या जागेवर असा पोटावरनं हात वगैरे फिरवणार वगैरे असं म्हण नाही. पण ती सविता सांगते की मला पूर्णपणे अजूनही, म्हणजे राकेश मला सांगतो की अजूनही तिला त्याची जाणीव आहे की पोटावरनं हात फिरवला तिला स्पष्टपणे तो कळतो, म्हणजे तिला त्याची स्पर्श तो अजून तिला जाणवतो. ती म्हणेल असेल. आणि इथे स्वामींचा जप चालू होता. तो नवरा राकेश माळ जप चालू होता. एका बाजूला मंद आवाजात मंत्र चालू होता. आता तिचं म्हणणं असं आहे की ज्यावेळी आणि ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी तिच्या आईचा वाढदिवसही होता. पण तिची आई वारलेली आहे, म्हणजे आई नव्हती तिला त्यावेळेला ऑपरेशन झालं तेव्हा, पण तिचा आईचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी होता. तर तिचं म्हणणं असं आहे की म्हणजे तिला असं वाटतं की माझ्या पोटावरनं ज्याने हात फिरवला ते स्वामीच होते. म्हणजे स्वामींनी येऊन मला ते आईप्रमाणेच, म्हणजे आईचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता, म्हणजे स्वामी आईच्या रूपात आले असणार आणि त्यांनी मला तो हात फिरवला. कारण तो स्पर्श मला अजूनही, म्हणजे ते स्वप्न वगैरे नव्हतं, तो पूर्णपणे तो स्पर्श मला जाणवतो आहे असं ती सांगत होती. आणि नंतर ती हळूहळू त्याच्यातनं रिकवर झाली. आज ती 2 वर्ष झाली आणि आज ती अगदी ठणठणीत, म्हणजे अगदी व्यवस्थित आहे असं राकेशने सांगितलं. आणि ज्यावेळेस पोटावरनं हात फिरवला तेव्हा ती म्हणजे ती असं म्हणते की स्वामींचं ते वाक्य आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे तेच त्यांनी ते पोटावरनं हात फिरवला, म्हणजे त्यांनी ते सांगितलं की भिऊ नकोस, मी आहे तुझ्याबरोबर, मी तुझी आई आहे. स्वामी ही आपली आईच आहे, गजानन महाराज हे आपले, म्हणजे हे सगळे शरीराने जरी वेगवेगळे असले संत तरी तत्व मात्र एक आहे. हे गुरुतत्व आहे, म्हणजे सद्गुरू त्यांचं हे तत्व आहे. तुम्ही स्वामींची भक्ती करा, गजानन महाराजांची करा, शंकर महाराज कोणाचीही करा, तत्व एकच आहे, शरीर रूपाने जरी वेगळे असले तरी. आणि अशा पद्धतीने स्वामींनी तिच्या पोटावरनं हात फिरवला आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आपल्याला प्रचितीला आलं. म्हणजे कसं ह्या वाक्याची प्रचिती आली आणि ती आता ठणठणीत एकदम बरी आहे आणि आता ते सुखी, म्हणजे व्यवस्थित आहेत. हे जसं त्यांनी मला सांगितलं त्या शब्दात मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. थोडंसं इकडे तिकडे शब्दात झाला असेल गडबड, पण मूळ जो मुद्दा होता तो असा होता. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.